स्पर्धा विश्व ऑफिशियल या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा हा पेपर आहे आणि हा पेपर या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न पडले होते, कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते, पेपर पॅटर्न कसा होता हे आपण समजून घेणार आहोत. दररोज संध्याकाळी आपण काय करत असतो, याच यूट्यूब प्लॅटफॉर्मवर एक PYQ घेत असतो, त्याचा डिटेल एक्सप्लेनेशन घेत असतो शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून. आज मात्र आपण हा पूर्ण पेपर बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, आयोगाने प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले आहे, त्याचं संभावित उत्तर आहे ते कशा पद्धतीने देऊ शकता आणि अशाच प्रकारे आयोगाचा प्रत्येक पेपर आपल्याला कव्हर करायचा आहे. हे पेपर जे आपण ते डिटेल सुद्धा सब्जेक्टिव्ह वाईज अनालिसिस घेणार आहोत. म्हणून अधिक माहितीसाठी आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल युट्यूब प्लॅटफॉर्म तुम्ही सबस्क्राईब करू शकता. शिवाय नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे सुद्धा आपलं टेलिग्राम आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. आपलं टेलिग्राम नक्की जॉईन करा, जेणेकरून तिथे तुम्हाला PDF नोट्स आणि बाकीच्या जाहिरातींच्या नोटिफिकेशन मिळतील. याशिवाय आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपमध्ये बरेचसे कोर्सेस आपण लॉन्च करणार आहोत, तर ते सुद्धा तुम्हाला समोर त्याचे नोटिफिकेशन मिळतील. तर इथे हा जो पेपर आहे तो फास्ट ट्रॅक पद्धतीने आपण बघणार आहोत. सुरुवातीला यामध्ये आता हा सेट घेतलेला आहे मी. यामध्ये इतिहासाचे प्रश्न वगैरे आहेत, त्याच्यानंतर राज्यव्यवस्थेचे एक एक करत पूर्ण आपण प्रश्न बघणार आहोत. सब्जेक्टिव्ह वाईज हिस्ट्रीचे प्रश्न जेवढे आले असतील 10 ते 15 पर्यंत या दरम्यानच आहेत, किंवा राज्यव्यवस्थेचे आहे, अर्थव्यवस्थेचे आहे, तसेच सामान्य विज्ञान आहे, त्यामध्ये फिजिक्स, बायो, केमिस्ट्री कशा पद्धतीने प्रश्न पडलेले आहेत ते आपण डिटेल घेणार आहोत, विथ ट्रिक्स, लॉजिक आणि सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मग आता हा पेपर बघू आणि याचं उत्तर काय काय आयोगाने दिलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. चला सुरुवात करूया. तर इतिहासाच्या प्रश्नापासून सुरुवात आहे. इथे पहिला जो प्रश्न आहे, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारलाय. यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, बिपिनचंद्र पाल, श्रीपाद अमृत डांगे, लाला लजपत राय, अरविंद घोष. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लाला लजपत राय. याची स्थापना 1921 मध्ये झाली. राजकीय दृष्ट्या जागरूक समर्पित कार्यकर्ते तयार करणे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. लाला लजपत राय यांनी लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, म्हणजे 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं, त्याच्यानंतर त्याच्या सन्मानार्थ या शाळेला नाव दिलं, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स हे ते नाव. आणि लाला लजपत राय यांच्याबद्दल माहिती घेतली तर त्यांचं टोपण नाव जे होतं ते पंजाब केसरी म्हणून आपण त्यांना ओळखत होतो, म्हणजे लायन ऑफ पंजाब असं आपण त्यांना म्हणत होतो. लाल बाल पाल हे तर माहितीच असेल. तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध लाल बाल पाल या जहाल त्रिकुटांपैकी एक ते होते, म्हणजे लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. हे तिन्ही आपल्याला माहिती पाहिजेत. यांनी काही संस्थात्मक कार्य सुद्धा केले होते. पंजाब नॅशनल बँक आहे किंवा लक्ष्मी इन्शुरन्स कंपनीची स्थापना वगैरे करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. वंदे मातरम म्हणजे हे उर्दू दैनिक होतं. द पीपल हे इंग्रजी साप्ताहिक होतं. ही वृत्तपत्रे सुद्धा त्यांनी सुरू केली होती. आणि 1928 मध्ये लाहोर येथे सायमन कमिशन विरोधात शांततामय मार्गाने निदर्शने करत असताना झालेल्या लाठी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि 17 नोव्हेंबर 1928 मध्ये त्यांचे निधन झाले. आता हा प्रश्न आपण खूप डिटेल पद्धतीने घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपण पुढे सब्जेक्टिव्ह वाईज जे काही प्रश्न आहेत ते पूर्ण डिटेल घेणार आहोत. इथे आता आपल्याला फास्ट ट्रॅक मध्ये बघायचं आहे, म्हणून प्रत्येक प्रश्नाचं एवढं डिटेल एक्सप्लेनेशन होणार नाही. तरी सुद्धा जे महत्वाचे पॉइंट आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी एल्फिस्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रुपये रक्कम दिली. आता एल्फिस्टन फंड याआधी बऱ्याच वेळा विचारून झालेला यावर आधारित, आणि त्यांचा डायरेक्टली संबंध कोणाशी आहे, नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्याशी आहे. तसं सुद्धा ऑप्शन मध्ये तुम्हाला समजलं असतं, बाळशास्त्री जांभेकर आहे, रामकृष्ण भांडारकर आहेत, किंवा वामन आबाजी मोडक आहे, नाना जगन्नाथ शंकरशेठ आहे. यापैकी डॉमिनन्स जर तुम्ही विचार केला तर नाना जगन्नाथ शंकर शेठच होते, आणि शेठ म्हणून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले असते, कारण कोणीतरी शेठ आहे आणि ती त्या काळामध्ये एवढी रक्कम म्हणजे 25,000 रक्कम देऊ शकेल तर ते कोणी शेठच असणार आहे. म्हणून आपण ट्रिक म्हणून सुद्धा आपण असं उत्तर देऊ शकलो असतो. आता हे प्रश्न आहेत नाना जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर, वामन आबाजी मोडक, रामकृष्ण भांडारकर यांच्याबद्दल आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेतलंय आपल्या सब्जेक्टिव्ह वाईज एक्सप्लेनेशन मध्ये. शिवाय तुम्ही दररोज संध्याकाळी 7 वाजता आपले PYQ सुद्धा पाहू शकता, त्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं डिटेल एक्सप्लेनेशन घेत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. सविनय कायदेभंग चळवळी धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहे, कमलादेवी चट्टोपाध्याय, अंबिका चक्रवर्ती, कस्तुरबा गांधी आणि सरोजिनी नायडू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. आता इथे प्रश्न काय विचारलाय, सविनय कायदेभंग चळवळ आहे. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सविनय कायदेभंग चळवळ आहे ते कधी सुरू झाली, त्याच्यामध्ये नेतृत्व कोणाचं होतं. आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नेतृत्व होतं. इथे तुम्हाला धारासना येथील नेतृत्व विचारलेलं आहे आणि ते नेतृत्व मात्र सरोजिनी नायडू यांच्याकडे होतं. तर सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, डिटेल आपण अनालिसिस घेऊच. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कुणाकडे होते? आता प्रश्न विचारलाय कानपूर येथील नेतृत्व. आता यामध्ये काय झालं, कन्फ्युजन झालं. एक तर तात्या टोपे सगळ्यांना वाटत होतं आणि नानासाहेब सुद्धा वाटत होतं, परंतु मेजर डॉमिनन्स आपण बघितलं तर नानासाहेब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यामध्ये सहज एलिमिनेशन मेथडने तुम्ही अमीजुल्ला किंवा मौलवी अहमदुल्ला हे एलिमिनेट करू शकले असते, मात्र तात्या टोपे आणि नानासाहेब यांच्यामध्ये नक्कीच कन्फ्युजन झालं असेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर मात्र नानासाहेब हे आहे. आता हे सुद्धा आपण डिटेल घेऊ. 1857चा उठाव आहे तो सुद्धा आपण डिटेल घेऊ इतिहासाच्या प्रश्नामध्ये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, विख्यात वारली चित्रकार जीवा सोमामसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं? यामध्ये ऑप्शन दिले आहे, पद्मभूषण, पद्मश्री, शिल्पगुरू आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. आता तुम्हाला माहिती असेल की हे ट्रायबल आर्ट्सशी संबंधित आहे, तर डी आहे तो तुमच्या ऑप्शनमध्ये पाहिजेच होता. म्हणजे डी तुम्ही एलिमिनेट करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे फक्त ए बरोबर आहे. हे कसं आहे, हे चुकीचं होईल. आणि हे सुद्धा माहिती पाहिजे होतं की यांना मग आता ते शिल्पगुरूज आहेत, चित्रकार आहे, याचा अर्थ ते शिल्पगुरू आहेत असं तुम्ही लॉजिकली घेऊ शकले असतं. म्हणजे सी आणि डी तुमच्या ऑप्शनमध्ये पाहिजे आणि असा एकच ऑप्शन आहे तो म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. याचा अर्थ त्यांना पद्मश्री सुद्धा मिळालेला आहे असं तुम्ही उत्तर काढू शकले असता. बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी सी डी. पद्मश्री त्यांना मिळालेला आहे, ते शिल्पगुरू सुद्धा आहे आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स साठी सुद्धा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे प्रामुख्याने महत्वाचे जे काही संस्थापक आहेत त्यावर आधारित आयोगाने याआधी बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत. आता सिमुक हा रिकाम जागा घराण्याचा संस्थापक होता असा प्रश्न विचारला आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, सातवाहन, शुंग, कण्व आणि शक. महत्वाचे संस्थापक यावर आधारित प्रश्न असतोच आणि आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. तर सिमुक हा जो आहे सातवाहन घराण्याचा संस्थापक आहे. महाराष्ट्रामधील आंध्र प्रदेश वगैरे त्या म्हणजे त्या प्रदेशावर त्याने राज्य केलेलं आहे. पैठण प्रतिष्ठान ही त्याची राजधानी होती, हे सुद्धा माहिती पाहिजे. शृंग घराण्याचा संस्थापक पुष्पमित्र शृंग आहे आणि हा शेवटचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहदत्त जो होता त्याने त्याची हत्या करून मगधमध्ये शुंग वंशाची स्थापना केली होती. त्याच्यानंतर शक घराणा आहे. शक घराण्यामध्ये प्रामुख्याने माऊस हा त्याचा संस्थापक होता आणि कण्व घराण्याबद्दल जेव्हा आपण माहिती घेतो, वासुदेव कण्व हा त्याचा संस्थापक होता. त्याने काय केलं होतं, शुंग घराण्याचा जो काही शेवटचा राजा होता देवभूती याची हत्या करून नंतर कण्व घराण्याची स्थापना केली होती आणि त्याची राजधानी पाटलीपुत्र होती. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. आता हे डिटेल पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. आपल्या सब्जेक्टिव्ह वाईज याच्यामध्ये आपण शिकणार आहोत एक्सप्लेनेशन मध्ये. पुढचा प्रश्न आहे, अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या? यामध्ये ऑप्शन आहे सरोजिनी नायडू, अनुसुया साराभाई, कस्तुरबा गांधी, अरुणा असप्पल्ली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुसुया साराभाई. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. चुकीच्या जोड्या ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये अब्दुल समद प्रसिद्ध चित्रकार, तख्ते ताऊस, मयूर सिंहासन, राजपुत्र आजम शहा, बहमनी शासक, बीबी का मकबरा, दिलबरेज बानो यांचे स्मारक. अशा पद्धतीने जोड्या दिलेल्या आहेत. पर्यायी उत्तर आहेत फक्त सी, ए आणि डी, बी आणि डी, सी आणि डी. आता बऱ्याच वेळा मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. इथे निगेटिव्ह स्टेटमेंट विचारलं जाते, मिनिमम रिजेक्शन, मॅक्झिमम करेक्शन हा रूल माहिती पाहिजे. मिनिमम रिजेक्शन या रूलनुसार डायरेक्ट तुमचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक सी. बरोबर आहे, कारण एकच दिलंय. बाकी याच्यामध्ये तुम्ही रिजेक्ट करताना दोन दोन तुम्हाला रिजेक्ट करावं लागतात, मात्र इथे एकच रिजेक्शन आहे असं तुम्ही उत्तर देऊ शकले असतात. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजपुत्र आजम शहा बहमनी शासक. हे मात्र चुकीची जोडी आहे आणि ती पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? हा सुद्धा ट्रिकच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा घेतलेलं आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. आपल्या या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? प्रश्न नीट ऐका की कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कुठली होती? मुख्य सूत्रे विचारलेली आहेत. आता यामध्ये ऑप्शन मध्ये काय काय स्टेटमेंट दिलेले आहेत? वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण, शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन, राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. आता लॉजिकली समजायला पाहिजे होते, शिक्षणासाठी 10% जीडीपीच्या किंवा जीएनपीच्या करू शकते का गव्हर्नमेंट? नाही करू शकत. म्हणून सी ऑप्शन कसा होता? चुकीचा होता. म्हणून वरीलपैकी सर्व येणार नाही. सी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये सुद्धा आहे आणि 3 मध्ये सुद्धा आहे. ती निघून जातील आणि आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील ए आणि बी बरोबर आहे. आणि हे डिटेल आपण घेतलेलं आहे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही पाहू शकता.
पुढचा प्रश्न आहे सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदारापासून घेतला जात असे? यामध्ये ऑप्शन आहे जिजिया आणि शर, जिजिया आणि खस्म, खिराज आणि जकात, खस्म आणि जकात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खिराज आणि जकात. हा जो कर आहे तो अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जात असे. म्हणजे हिंदूंकडून खिराज आणि जकात म्हटलं तर मुस्लिमांकडून घेतला जात असे. आता पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले आहे? आता लॉर्ड कर्झननी केले आहे, लोकमान्य टिळक, मोर्ले आणि लॉर्ड मिंट. साहजिक आहे लोकमान्य टिळक तर म्हणणार नाहीत, मग 1, 2, 4 यापैकी उत्तर असणार आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड मिंटो. लॉर्ड मिंटो यांनी असं म्हटलं होतं की 1907 मध्ये जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली आणि हाच आपला विजय आहे असं कोण म्हटलं होतं? लॉर्ड मिंटो. कारण त्यांच्यामध्ये काय त्यांना त्यांची नीतीच ती होती फोडा आणि राज्य करा अशीच त्यांची सुरुवातीपासून नीती होती. त्यांना भारतीय लोकांना डिवाइड करायचं होतं आणि ते त्यांनी सक्सेसफुली करून दाखवलं. म्हणून त्यावेळेस मिंटो म्हणाले की हा आपला विजय आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रजाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देवराय 2. आता आयोगाने इथे आपल्याला ऑप्शन मध्ये आपण बघितलं हरिहर कृष्णदेवराय, देवराय 1, देवराय 2. ओके, अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे. मग देवराय 1, देवराय 2 असंच का दिलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर या दोन पैकीच असणार आहे. आयोग तुम्हाला सांगते की या दोन पैकी कुठेतरी उत्तर असू शकणार आहे, तर ते आयोगाने दिलेलं आहे आणि देवराय 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे जो आधी विचारला गेलेला एक PYQ होता. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले असा प्रश्न आहे. यामध्ये प्रियदर्शिका, हर्षचरित, रत्नावली आणि नागानंद असे ऑप्शन दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रियदर्शिका, हर्षचरित हर्षवर्धन राजाने लिहिलेलं नाही. म्हणून बी एलिमिनेट करा आणि बी एलिमिनेट केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहते ACD आणि हे पहिल्याच ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? आता यामध्ये काय सांगितलं होतं? नेहरू अहवाल सगळ्यांना माहिती असेल. कधी होता, काय होता हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेहरू अहवाल कधी मांडला गेला होता त्याचं उद्दिष्ट मात्र मी तुम्हाला सांगते प्रश्नाच्या माध्यमातून. तर वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे हे नेहरू अहवालाचे मुख्य उद्दिष्ट होते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती यांच्या जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये आता तुम्हाला माहिती पाहिजे मुंबई इथून कोण असणार आहे? आता इथे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे मुंबई, पंजाब. यावरून तुम्ही लॉजिकली लावू शकले असते काही तुक्का वगैरे. मद्रासमध्ये चिदंबरम पिल्लाई, पंजाबमध्ये लाला लजपत राय त्याच्याशी संबंधित होते म्हणून. आता दिल्ली आहे तर सय्यद रजा हैदर म्हणू शकले असते आणि मुंबईमध्ये लोकमान्य टिळक. म्हणजे 3, त्याच्यानंतर 4, 2 आणि 1. ऑप्शन क्रमांक 2 ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता स्वदेशी चळवळ कुठली आहे, कधी सुरू झाली, त्याचे विस्तार केंद्र कोणते होते याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे. आपण इतिहासाच्या एक्सप्लेनेशन मध्ये डिटेलपणे बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, नाही विचारलेला आहे. आता ऑप्शन काय काय दिले चला काही एलिमिनेट होत असेल तर पाहू. सखोल लागवड, शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय, शेतीचा विस्तीर्ण आकार, दर हेक्टरी कमाल उत्पादन. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? मिनिमम रिजेक्शन रूल. तुम्हाला काय सांगितलं? मिनिमम रिजेक्शन रूल. आणि महत्वाचे आणखी एक गोष्ट की कीवर्ड पकडायचे असतात. आता इथे आपल्याला नाही विचारलेलं आहे, पण इथे काय सांगितलंय? सखोल उदरनिर्वाहक शेती. मग सखोल शब्द तुम्हाला ऑप्शन मध्ये सुद्धा दिसत आहे, मग त्याच्याशी तो रिलेट करते. म्हणजे ए तर येणार नाही. म्हणजे ए कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तो येणार नाही. ठीक आहे, शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय हे तू उदरनिर्वाह शेतीचा आहेच ना. पशुपालन सुद्धा आहे म्हणजे उदरनिर्वाहासाठीच तुम्ही भागवत आहात. शेतीचा विस्तीर्ण आकार, उदरनिर्वाह सांगितलेले आहे आणि विस्तीर्ण आकार असणे असं काही नाही गरजेचं नाही. मात्र दर हेक्टरी जेवढं तुम्हाला क्षेत्र जरी कमी असलं तरी तरी त्यातून जास्त उत्पन्न मिळवता आलं असलं तरी तुमचा उदरनिर्वाह होऊ शकते. मात्र यासाठी असं काही गरजेचं नाही की शेतीचा विस्तीर्ण आकारच असायला हवा. म्हणून सी ऑप्शन आहे ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की ते त्याचं सखोल उदरनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य नाही. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही? परत निगेटिव्ह स्टेटमेंट. यामध्ये ऑप्शन काय दिलेले आहेत? बुद्धिबळाच्या पटासारखा, वर्तुळाकृती, विस्कळीत आणि रेखाकृती. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय?
नागरी वस्ती विचारलेली आहे. आता नागरी वस्ती म्हणजे काय? बुद्धिबळाच्या पटासारखा असणार आहे. जर बुद्धिबळचा पट तुम्ही बघितला असेल, वर्तुळाकृती, रेखाकृती, विस्कळीत मात्र नसणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विस्कळीत आकृतीमधनं कुठे पाहायला मिळतो? प्रामुख्याने खूप मोकळी जागा आहे किंवा डोंगराळ भाग आहे किंवा जिथे नागरी वस्ती पाहायला मिळत नाही, अशा ठिकाणी तुम्हाला विस्कळीत जो आकृतिबंध पाहायला मिळतो. नाहीतर नागरी वस्ती असेल म्हणजे शहरी वस्ती असेल, जास्त लोकसंख्या असते, दाट लोकवस्ती असते, त्यामुळे विस्कळीत असा प्रकार तिथे दिसणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न योग्य जोडायला हवा. भारत यामध्ये देश दिलेले आहेत, दुसरीकडे राष्ट्रीय उद्याने दिलेले आहेत. आता भारतामध्ये कोणते उद्यान आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. जिम कार्बेट भारतातला आहे, बरोबर आहे, म्हणजे भारताची जोडी 100 लागणार आहे. इक्वाडोर कुठे आहे? USA, ऑस्ट्रेलिया. आता ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रीफ आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. डी मध्ये 4 आणि 1 ची जोडी 100, म्हणजे 1 आणि 4, 1 आणि 4 हे कुठे ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे काय आहे मग? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. भारतची जोडी कोणाशी? जिम कार्बेट. हे आपल्या भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान असं आपण म्हणू शकतो. हेमिस हाय सुद्धा त्याला म्हणतात. जो काही टायगर प्रोजेक्ट आहे, म्हणजे प्रोजेक्ट टायगर आहे, तो इथूनच सुरू झाला होता 1973 मध्ये, बरोबर आहे. आणि इक्वेडोर आहे, इक्वेडोरची जोडी कशाशी लागते? गालापागोस याच्याशी लागते. USA आहे, याची जोडी ग्रँड कॅनियन याच्याशी लागते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे की हे तर म्हणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? यामध्ये ऑप्शन दिलेले आहे सिंधुदुर्ग, सातारा, बीड आणि रायगड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? नाही निगेटिव्ह स्टेटमेंट परत एकदा. तर एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात. खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. खडकात प्रामुख्याने जीवावशेष आढळतात. खडक मृदू असतात, त्यामुळे त्याची झीज लवकर होते. आता इथे स्टेटमेंट बघा, कसे स्टेटमेंट दिलेले आहेत. एक सांगते की खडक जो आहे तो अवाढव्य आकाराचा आहे आणि कठीण आहे, आणि दुसरं स्टेटमेंट सांगते की तो मृदू आहे किंवा त्याची लवकर झीज होते. आता हे कॉन्ट्रोवर्सियल आहेत ना, म्हणजे एकाच प्रश्नाच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला 2 वेगवेगळे स्टेटमेंट दिसत आहेत. याचा अर्थ यापैकी कुठलं तरी एक चुकीचं आहे. मग याच्यामध्ये चुकीचं कुठलं आहे की खडक जे आहे ते अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात, हे कसं आहे? चुकीचं आहे. हा त्याचा गुणधर्म नाही. कारण खडक जो आहे तो अनेक थरांपासून बनलेला असतो, कण संघटित झालेले असतात, म्हणून ते मृदू असतात आणि त्याची झीज सुद्धा लवकर होते. त्याच्यामध्ये जीवावशेष वगैरे आढळतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे ते त्याच्याशी संबंधित नाही. म्हणून खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात, हे मात्र कसं आहे? चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनगणना वर्ष व मृत्यूदर यांच्या जोड्या लावा. आता एकदम सोपा प्रश्न होता. 1981, 1991, 2001, 2011. ठीक आहे. मृत्यूदर मध्ये 15, 11, 8 आणि 7. आपल्याला काय करायचंय? उतरत्या क्रमानं जोड्या लावायच्या. 1981 मध्ये जास्त मृत्यूदर पाहायला मिळणार आहे, म्हणजे 15. 1991 मध्ये त्याच्यापेक्षा कमी 11, 2001 मध्ये 8 आणि 2011 मध्ये 7. कारण जसा जसा विकास होत गेला तसं तसं सोयी सुविधा सुद्धा वाढत गेल्या, बरोबर आहे. आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत किंवा इतर सुद्धा शैक्षणिक बाबतीत किंवा इतर गोष्टी सुद्धा एज्युकेटेड माणूस होत गेला, त्याची उत्क्रांती होत गेली. म्हणून उतरत्या क्रमाने आपण जोडी लावली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1, 2, 3, 4, बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1. आणि डिटेल आपण घेणारच आहोत, तर डिटेलसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनसाठी आपलं टेलिग्राम आहे ते जॉईन करून ठेवा. तिथे तुम्हाला बाकीचे अपडेट मिळतीलच, तर नक्की जॉईन करा. आणि हे डिटेल आपण पूर्ण डिटेल घेणार आहोत. आता पुढचा प्रश्न पाहू. विखुरलेल्या वसाहतींची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. विखुरलेल्या आता विचारलेलं आहे. आता बघा, यामध्ये काय सांगितलंय? डोंगराळ भागात गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश, जिथे प्राकृतिक पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वस्ती आढळते किंवा विखुरलेली वसाहती आढळते. तर हे कसं आहे? बरोबर आहे, त्याच्याशी संबंधितच आहे ना. अशा भागामध्ये जास्त तुम्हाला मानवाचा संपर्क दिसणार नाही, म्हणजे ए तर आपल्या ऑप्शन मध्ये असायला पाहिजे आणि ए सगळीकडे दिलेला आहे. या वसाहतींमध्ये घरांची रचना एकाकी स्वरूपाची असते. ठीक आहे. पुढचं आहे, नदी, डोंगर, दऱ्या, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादींमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर असतात. मला सांगा, इथे सांगितलेलं आहे की विखुरलेली वस्ती आढळते. मग नदी, डोंगर, रांगा हे तर ठीक आहे, पण तिथे रस्ते, रेल्वे मार्ग कशाला येतील? एवढं म्हणजे हे तर ऍडव्हान्स झालं ना. रस्ते आहेत किंवा रेल्वे मार्ग इत्यादीमुळे, नदी, डोंगररांगा याच्यामुळे म्हणू शकले असते, मात्र रस्ते आणि रेल्वे मार्ग येणार नाही. म्हणून सी एलिमिनेट करा. सी कुठे आहे? 3 मध्ये आणि 4 मध्ये, तो एलिमिनेट झाला.
आणि मैदानी भागात सुपीक मृदेच्या भागात भारतात या वस्ती आढळतात. मैदानी भागामध्ये सुपीक मृदेच्या भागामध्ये आढळणार आहे काय? समजा गोदावरीचा भाग आहे. गोदावरीचा भाग आहे तो मैदानी भाग आहे. त्यामध्ये उलट तुम्हाला जास्त नागरी वस्ती दिसणार आहे. म्हणून डी ऑप्शन मध्ये नसणारच आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए आणि बी फक्त. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. समजलं? पुढचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? सिंधू नदीची उपनदी नाही असा प्रश्न विचारला आहे. यामध्ये ऑप्शन दिले चिनाब, बियास, सोन आणि रावी. तर हे सर्वांना माहिती असेल. आता बऱ्याच वेळा सिंधू नदीवर नदी प्रणाली आहे, गंगा नदी प्रणाली आहे, यावर राज्यसेवा प्रिलिम्सचा हमखास प्रश्न असतो ज्यावेळेस नदी प्रणाली विचारली जाते. ग्रुप बी प्रिलिम्स आहे, तसेच ग्रुप सी प्रिलिम्सला मेन्सला प्रश्न विचारले जातात आणि हा आपण डिटेल पद्धतीने कव्हर केलाय आपल्या शॉर्ट व्हिडिओमधून. 3 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये डिटेल पद्धतीने सांगितलेले आहे. ऑल पीवायक्यू कव्हर केलेले आहे. सोबतच आपण समोर सुद्धा पीवायक्यू कव्हर करणार आहोत. तर सोन आहे ते सिंधूची उपनदी नाही आहे. आणि सोन मग कोणाची उपनदी आहे हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न नीट ऐका. जो प्रश्न सांगितलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चिनाब, रावी, बियार, सतलज ह्या ज्या आहेत त्या सिंधूच्या उपनद्या आहेत. चला मग आता डिटेल पद्धतीने समोर घेऊ. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? तर यामध्ये आता ऑप्शन दिलेले आहे वृक्षाकार, समांतर, अनिश्चित आणि जाळीदार. आता महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? म्हणजे जे काही नदी आहेत किंवा नदी प्रणाली आहेत त्यांची जी रचना आहे म्हणजे एक प्रकारे त्यांना जे वळण मिळालेलं आहे ते कोणत्या प्रकारचं आहे असं तो म्हणू शकता. वृक्षाकार पण आहेत, बरोबर आहे, असे वृक्षासारखं. समांतर पण वाहतात नद्या, अनिश्चित पण आहेत, सांगता येत नाही त्याचा काही एक प्रकारच असतो म्हणून, आणि जाळीदार सुद्धा आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. सर्वच प्रकार यामध्ये मोडतात. म्हणून आपण म्हणू शकत नाही की पर्टिक्युलरली हाच मोडत नाही किंवा हाच मोडतो असा कुठलाही रेफरन्स नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. आपल्याला 2 विधाने दिलेले आहेत आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. प्रश्नामध्ये पहिलं विधान सांगते सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. आता हे स्टेटमेंट आपल्याला माहिती पाहिजे. याआधी घनता आहे यावर आधारित आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. मेन्सला हमखास प्रश्न असतो म्हणजे असतो. या व्यतिरिक्त प्रिलिम्स मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे बरोबर आहे. तर आता सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो. हे सुद्धा कसं आहे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट घनतेच्या बाबतीत बरोबर आहे. आता तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न की महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या घनता आहे हे सुद्धा आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केली होती. तर तुम्हाला पहिले 5 जे आहेत घनतेनुसार जिल्हे कोणते आणि घनतेनुसार शेवटचे 5 जिल्हे कोणते हे तरी माहितीच पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. चला आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचा एक निगेटिव्ह स्टेटमेंट विचारलेला आहे. यामध्ये आता विधाने दिलेली आहेत 4. पहिलं विधान अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. दुसरं विधान भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे. बंगालचा उपसागर अंदमान व निकोबार बेट आहे. आणि चौथा आहे भारताची पाकिस्तान व बांगलादेशमधील भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. आता निगेटिव्ह स्टेटमेंट विचारलेला आहे. तर आपण जनरली काय करत असतो जेव्हा आपण ट्रिकनुसार म्हणतो त्यावेळेस पहिले जे स्टेटमेंट असतात ते बरोबर घेऊन चालायचे असतात, शेवटचे उडवायचे असतात. मग यापैकी आता शेवटचे उडवायचे कसे? तर आता बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे आहेत, यामध्ये तुम्ही काहीच चेंज करू शकत नाही, ते परफेक्टच आहे. अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट समूह हे सुद्धा बरोबरच आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे होतं. भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे किंवा नाही, पण हे आहे योग्य उत्तर, योग्य आहे. मात्र तुम्हाला माहिती नसेल तेव्हा किंवा निगेटिव्ह स्टेटमेंट विचारलं जाते तेव्हा लक्षात ठेवा जे शेवटचे उत्तर असतात ते उडवायचे असतात. मग आता इथे तुम्हाला समजते की भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. नैसर्गिक सरहद्द आहे का? बांगलादेश आणि पाकिस्तान सोबत नैसर्गिक होती का? नाही. ती कशी आहे? मॅनमेड आहे, म्हणजे मानवाने सरहद्द घडून आणलेली आहे, नैसर्गिक मात्र सरहद्द नाही. म्हणून हे विधान कसं ठरतंय? चुकीचं ठरतंय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्हणजे चुकीचं उत्तर आहे आणि चुकीचंच आपल्याला निवडायचं आहे, तो ऑप्शन क्रमांक 4 आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. पुढील कोणत्या घटकाच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो? आता इथे प्रश्न विचारलेला आहे विकास कार्यक्रमाबाबत आणि कोणत्या माध्यमातून मासेमारीबाबत आहे. विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो असा प्रश्न विचारलाय.
आता यामध्ये ऑप्शन देताना वरीलपैकी सर्व हा ऑप्शनच नाहीये पर्यायी उत्तरांमध्ये. मग आता कसं एलिमिनेट करायचं किंवा काय एलिमिनेट करायचं? अशा वेळेस कीवर्ड आपण शोधायचे असतात. कीवर्ड कशा पद्धतीने शोधायचे? यामध्ये सांगितलेलं आहे विकास कार्यक्रम. आता विकास कार्यक्रम तुमच्या ह्याच्यामध्ये विकास हा शब्द असायला पाहिजे. म्हणून राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ आणि मासेमारी बंदरांचा विकास. बी आणि सी हमखास येणार आहे म्हणजे येणारच आहे. आणि बी आणि सी असणारे स्टेटमेंट तुम्हाला 3 मध्ये दिसते, म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ए, बी, सी. ठीक आहे. ए आता तुम्हाला माहिती होता का बरोबर आहे किंवा नाही, परंतु कीवर्ड वरून तुम्ही कशा पद्धतीने एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता हे तुम्हाला समजलं. एबीसी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायातून संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती? वन लाईनर प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिसिसिपी ही नदी आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत? आता यामध्ये जनगणना यावर आधारित प्रश्न विचारलाय. आता हा जो आहे फर्स्ट आन्सर की याचा आन्सर वेगळं होतं आणि सेकंड आन्सर की याचा आन्सर चेंज केलं गेलं होतं. स्टेटमेंट पाहू, लोकसंख्येत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे, म्हणजे ए स्टेटमेंट बरोबरच पाहिजे. सो आपण ऑप्शन क्रमांक 2 एलिमिनेट केला असता. घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे. बी स्टेटमेंट सुद्धा 100% बरोबर आहे. साक्षरता 82.91 आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आता लिंग गुणोत्तर 925 आहे का? नाही. लिंग गुणोत्तर किती आहे हे मात्र आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जवळजवळ 929 आहे वाटते. तरी सुद्धा कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर यामध्ये ए, बी, सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? दगडी कोळसा कोणत्या ठिकाणी सापडतो? बांदर, घुग्गुस, तेलवासा आणि वणी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? उत्तर आहे ए, बी, सी, म्हणजे बांदर, घोगूस आणि तेलवासा या 3 ठिकाणी आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी सापडतात किंवा दगडी कोळसा सापडतो. पुढचा प्रश्न आहे, हवामान बदल ही नैसर्गिक आणि प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? यामध्ये 1, 2, 3, 4 असे ऑप्शन दिलेले आहेत. उंचीवरील झाडांमध्ये वलय, हिमनदीची प्रगती आणि माघार, हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो आणि वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्व, वरीलपैकी सर्व. कारण उच्च उंचीवरील झाडांमध्ये वलय, उच्च उंचीवरील आहे ते, उच्च उंचीवरील झाडामध्ये वलय, हिमनदी प्रगती आणि माघार बरोबर आहे. हिमनदी तलावांमध्ये गाळ साठणे वगैरे हे सगळे जे आहे ते कशाचे म्हणजे कशाचा पुरावा देतो? भूवैज्ञानिक पुरावा याचं समर्थन देतो. हे सगळे कसे आहेत? बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. यामध्ये ए आणि बी असे स्टेटमेंट दिलेले आहेत. निम्न अक्षरवृत्ताच्या मानाने उच्च अक्षरवृत्तांमध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. निम्न अक्षरवृत्त म्हणजे तुम्ही काय म्हणू शकाल? म्हणजे 0 डिग्री आहे किंवा 1, 2, 3, 4. मात्र हे चुकीचं आहे. जेवढं अक्षरवृत्ताची समजा आता 0 डिग्रीचं अक्षरवृत्त आहे, त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. विषुववृत्तावर तुम्हाला जास्तीत जास्त विविधता पाहायला मिळते. मात्र जसं जसं अक्षरवृत्त आहेत त्याची संख्या जी आहे किंवा म्हणजे तुम्ही त्याला उच्च अक्षरवृत्त म्हणतात, तसं जसं वर जातात तसं तसं त्याची जैवविविधतेचं प्रमाण जे आहे ते कमी होत जाते. म्हणजे हे कसं आहे? हे उलट दिलेलं आहे, म्हणून हे चुकीचं आहे. ए स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि बी स्टेटमेंट काय सांगते? पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. हे कसं आहे? बरोबर आहे. जास्त उंचीपेक्षा तुम्हाला निम्न उंचीवर जास्त जैवविविधता पाहायला मिळते. हे स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे बी स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर होईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यमापन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च SAFAR ची स्थापना खालीलपैकी कोणत्या 4 शहरांमध्ये केलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ए, बी असे 2 विधाने दिलेले आहेत. पहिलं विधान आहे, तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी म्हणजे अनएरोबिक मिथेनचे उत्सर्जन होते. आणि बी विधान आहे, जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होते. तर वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त ए, म्हणजे 1 हे आयोगाने दिलेले उत्तर आहे. तरी सुद्धा एकदा चेक करून घ्याल. आता पुढचा प्रश्न आहे पॅन बद्दल. पेरॉक्सी ॲसेटाइल
नायट्रेट खालील परस्पर क्रियांच्या परिणामी तयार होतो. यामध्ये 1, 2, 3, 4 असे ऑप्शन दिलेले आहे. नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स, ओझोन आणि कण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स. तर आता पुढचा प्रश्न आहे, ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा रिकाम जागा या विकासाला जास्त प्राधान्य आहे. मानवी, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक. आता साधारण गोष्ट आहे, इथे कुठला विकास असणार आहे? सांस्कृतिक म्हणा किंवा राजकीय म्हणा किंवा सामाजिक म्हणा, हे तिन्ही विकास कशाशी संबंधित आहेत? एकत्रित आपण बघतो की मानवाशी संबंधित आहे. म्हणून जास्त डॉमिनन्स यातलं उत्तर काय असू शकते? मानवी विकास. म्हणून ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा मानवी या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. हे कसं आहे? बरोबर आहे, ह्युमन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते, असा प्रश्न विचारलाय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4.5 ते 5% म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली रिकाम जागा समिती स्थापन करण्यात आलेली आहे. शिक्षण, कृषी, मोठे उद्योग आणि लघु उद्योग आयोग तुम्हाला यामध्ये काही कीवर्ड सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लघु उद्योग आणि मोठे उद्योग दोन गोष्टी सोबत दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यापैकी डॉमिनन्स तुम्हाला समजते की यापैकी कुठलं तरी एक उत्तर आहे. आता साहजिक गोष्ट आहे, आणखी लॉजिक तुम्ही लावू शकले असता की मोठे उद्योग आहे त्याच्यासाठी त्यापेक्षा भारतीय समस्या म्हणजे भारतीय समस्या कशाशी संदर्भित आहे? भारतीय लोकसंख्या जास्त आहे आणि त्याच्यासाठी लघु उद्योगांवर फोकस करणं गरजेचं होतं. म्हणून गव्हर्नमेंटने म्हणजेच भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली लघु उद्योग समिती स्थापन केली होती. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर राहील. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा जो होता तो रिकाम जागा मध्ये करण्यात आला 1950, 1952, 1960 आणि 1981. याचं योग्य उत्तर आहे 1952. आता इथे सुद्धा तुम्हाला डॉमिनन्स पाहायला मिळते की 1950 आहे आणि 1952 आहे. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे होतं यापैकी कुठेतरी एक रिलेट करतंय आणि हेच या दोनपैकीच उत्तर असणार आहे. 50-50 चान्सेस आहेत. असे काही कीवर्ड किंवा ऑब्झर्वेशन असतात जे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही आयोगाचा पॅटर्न किंवा आयोग गाणे विचारलेल्या जे काही PYQ आहे त्याचा सराव करतात त्यावेळेस तुम्हाला समजते. तर 1952 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय? दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय? इथे म्हणजे असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जास्त ऑप्शन आहे ते एलिमिनेट आपल्याला करायचे. म्हणजे किंवा मुख्य उद्देश यावेळेस असा जर जेव्हा प्रश्न विचारला जातो प्रामुख्याने ते एकच असते त्याचं उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. दीर्घकालीन लक्ष 15, 20 ते 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे यालाच आपण म्हणतो दृष्टिकोन नियोजन किंवा असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण. आता याचं सुद्धा कारण विचारलेलं आहे म्हणून याचं सुद्धा एकच कुठलं तरी उत्तर असायला पाहिजे आणि ते आहे ऑप्शन क्रमांक सी. शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषय अधिक ग्रहणक्षम बनवते आणि हेच याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. यामध्ये कोणत्या अवस्थांचा समावेश होतो? तर आता 1, 2, 3 ABCD असे ऑप्शन दिलेले आहे. सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे, सर्वांना अन्नधान्य व डाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे, सर्वांना अन्नधान्य, डाळी, दूध, भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे, सर्वांना अन्नधान्य, डाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे, मासे इत्यादी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. आता इथे कन्फ्युजन झालं असेल. एकदा याचं उत्तर ऑप्शन क्रमांक म्हणजे फक्त डी म्हटलं असतं तुम्ही, केवळ डी बरोबर आहे किंवा ABCD बरोबर आहे. मग यापैकी उत्तर द्यावं कुठलं? तर इथे काय प्रश्न विचारलाय, अवस्थांचा समावेश होतो असा प्रश्न विचारलेला आहे. एकच अवस्था आहे का? इथे एकच अवस्था बसणार आहे का? नाही. ह्या स्टेप्स दिलेल्या आहेत आणि तुम्हाला स्टेप्स विचारलेल्या होत्या, स्टेजेस विचारलेल्या होत्या म्हणून या सगळ्या स्टेजेसचा समावेश होतो. म्हणून आपण ABCD हे ऑप्शन उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि जे विचारलं असतं सर्वसमावेशक तर आपण केवळ डीच हे उत्तर दिलं असतं. आता तुम्हाला समजलं असेल म्हणून हे इथे काय विचारलेलं आहे, स्टेजेस विचारलेले आहेत म्हणून या सर्व स्टेजेसचा यामध्ये समावेश होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी. आता सरकारची काय भूमिका असायला पाहिजे आर्थिक विकासामध्ये?
आता ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत आणि नंतर पर्यायी उत्तर आहेत. यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे. दुसरं विस्तारक परिणाम निष्प्रभ करून प्रतिसारक परिणाम प्रभावी करणे. प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम प्रभावी करणे. आणि डी ऑप्शन आहे विस्तारक परिणाम आणि प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करणे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केवळ ए, म्हणजे प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हॅलिन यांनी सांगितले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नातून तूट भरवून काढावी लागेल यासाठी हा पॉवर्टी गॅप इंडेक्स आहे तो काढला जातो. पुढचा प्रश्न आहे भारतातील बाललिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलीच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली? यामध्ये आता बघा ट्रिक कशी असते किंवा कशा वेळेस तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती नसेल त्यावेळेस तुम्ही प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकता. मी याचं उत्तर कसं दिलं होतं इथे आता ऑप्शन मध्ये 22 जानेवारी 22 जानेवारी 22 जानेवारी आणि 25 जानेवारी बरोबर आहे. आणि सिमिलॅरिटी मध्ये तुम्हाला तिसरं ऑप्शन बघा 22 जानेवारी 2015 आणि चौथं ऑप्शन आहे 25 जानेवारी 2015. मग मी काय केलं यामधला डॉमिनन्स पकडला 22 22 22 22 पैकी 22 एक 22 आहे. मला समजलं की आयोगाला म्हणणं की हे तू 22 तारीख निवड. ओके, म्हणजे मी 22 निवडली आणि मग 15 15 डॉमिनन्स होतं म्हणून 15. म्हणून अशा पद्धतीने मी याचं उत्तर दिलं 22 जानेवारी 2015 आणि ते करेक्ट सुद्धा आलं. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा काही तुम्हाला माहिती नसताना तुम्ही ट्रिक्स लॉजिक लावू शकता. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने मी उत्तर दिलं. पुढचा प्रश्न आहे सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते. सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य यावर आधारित आपण डिटेल लेक्चर घेतलं होतं साहित्य विवर या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि पूर्ण संकल्पना तुम्हाला सांगितली होती. आता इथे सापेक्ष दारिद्र्य आपण बघतो आणि निरपेक्ष दारिद्र्य आहे. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे अन्न वस्त्र निवारा यासाठी या बाबतीत असणारं जे काही दारिद्र्य आहे त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे जेव्हा एक म्हणजे 2 गट आहेत आणि 2 गटापैकी समजा एकाच कॉलनीमध्ये राहणारे किंवा गावात राहणारे कोणतेही 2 गट घ्या तुम्ही. 2 गट म्हणजे 2 माणसं घ्या, त्यामधली जी तुलना असेल की याच्या तुलनेत याच्याकडे किती उत्पन्न जास्त किंवा कमी आहे त्याची तुलना जर म्हणत असाल 2 व्यक्तींची, प्रामुख्याने त्यांना निरपेक्ष दारिद्र्य नाहीये, अन्न वस्त्र निवारा त्याच्यासाठी त्यांचा संघर्ष नाही, मात्र त्या पलीकडे जाऊन बाकीच्या ज्या चैनीच्या वस्तू असतील किंवा ज्या काही सोयी सुविधा असतील त्याच्यामधली जी तफावत आहे त्या 2 व्यक्तींमधली, त्या 2 व्यक्तीच्या उत्पन्नातील जी तफावत आहे त्याला तुम्ही सापेक्ष दारिद्र्य असं म्हणू शकता. याच्या तुलनेमध्ये याला इतकं कमी आहे किंवा याच्या तुलनेमध्ये याला इतकं जास्त आहे, यालाच म्हणतात सापेक्ष दारिद्र्यता. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग? ऑप्शन क्रमांक सी, म्हणजे केवळ एक. म्हणजेच मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे, निरपेक्ष दारिद्र्यामध्ये मोडते. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे, निरपेक्ष दारिद्र्यामध्ये मोडते. म्हणून ए आणि बी तर येणारच नाहीये. आणि मग उरलं काय यामध्ये 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो त्याला म्हणतात सापेक्ष दारिद्र्यता. म्हणून सी एकदम बरोबर आहे. म्हणून सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे हिग्गिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही कशी असते? तर हिग्गिन्स यांच्या मते काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर की विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. म्हणून ऑप्शन क्रमांक सी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा रिकाम जागा ला दिला गेला. तर याचं योग्य उत्तर आहे ऊर्जा क्षेत्र. आता इथे बघा आयोगाने कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे प्रश्नाच्या उत्तरामध्ये की कृषी आणि संदेशवहन क्षेत्र, औद्योगिक आणि संदेशवहन क्षेत्र, वाहतूक आणि संदेशवहन क्षेत्र, संदेशवहन क्षेत्र संदेशवहन क्षेत्र संदेशवहन क्षेत्र तिन्ही याच्यामध्ये दिसते आणि एक ऑड आउट असते. ऑड आउट ऑप्शन मधून तुम्ही ऊर्जा क्षेत्र बाजूला काढू शकता. ठीक आहे, असे काही ट्रिक्स आहेत त्या असतात. आणि हा तर आपण डिटेल घेतच नाहीये, डिटेल अनालिसिस मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. तर हा फक्त एक पेपर अनालिसिस म्हणजे असं आहे की पेपर कशा पद्धतीने आला, पेपर पॅटर्न कशा पद्धतीने आणि याचं उत्तर काय होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे? तर अशी टीका कोणी केलेली आहे? तर कार्लाइन व रस्किन यांनी ही टीका केलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 50वा ज्या समाजामध्ये उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक
रिकाम जागा असते तेथे मुठभर व्यक्तींजवळ अमाप पैसा असतो. समानता, विषमता, कमतरता आणि विपुलता. साहजिक आहे विषमता. म्हणजे गरीब आहे ते अधिक गरीब होत आहे, श्रीमंत ते अधिक श्रीमंत होत आहे. बरोबर आहे. गरीब अधिक गरीब का? कारण त्यांच्याकडे सोयी सुविधा नाहीये, त्यांच्याकडे फंड नाहीये की ते त्यांचे दारिद्र्य दूर करू शकतील. इव्हन ते दारिद्र्यातच राहत आहे, त्यांच्यावर कर्जावर कर्जा किंवा बोजा होत आहे. आणि जे श्रीमंत आहे जगातील, आपण जगातील म्हणतो, आपण भारतातील जर संपत्ती बघितली तर जवळजवळ 60% जास्त जी काही संपत्ती आहे ते 1% लोकांजवळ आहे. आणि 99% लोकांजवळ उरलेली संपत्ती आपल्याला पाहायला मिळते 30 ते 40%. म्हणून श्रीमंत आहे ते अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब आहेत ते अधिक गरीब होत आहे. आणि हेच जी संकल्पना आहे, म्हणजे प्रामुख्याने ज्या समाजामध्ये उत्पन्न वितरणामध्ये अत्याधिक विषमता आहे. उत्पन्न वितरणामध्ये एखाद्या तुम्ही श्रीमंत माणसाचं उदाहरण घ्या किंवा एखाद्या गरीबाचं, यामधली तफावत तुम्ही जर बघता त्यावेळेस तुम्हाला आत्यंतिक विषमता पाहायला मिळते. आणि ही विषमताच आहे की जे मुठभर व्यक्तींकडे जास्त अमाप पैसा आहे आणि गरिबांकडे तो त्या मानाने कमी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपण प्रश्न बघितले. आता आपण आतापर्यंत 50 प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत आणि उरलेले जे प्रश्न आहेत ते आपण पुढील भागामध्ये पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते तुम्ही जॉईन करू शकता. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचं डिटेल अनालिसिस घेत असतो आणि याशिवाय आपण डिटेल लेक्चर सुद्धा घेणारच आहोत. हे फक्त आपले फास्ट ट्रॅक एक सिरीज होती ती आपण कंप्लीट केलेली आहे आणि पुढचा जो पार्ट आहे आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. तुमचे काही प्रश्न, डाऊट्स वगैरे असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता. या व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे लेक्चर्स वगैरे असतील त्याच्या लिंक आहेत तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.